जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती मूकं करोति वाचालं गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दं सद्गुरुनाथ महाराज की जय जय रघुवीर समर्थ। भगवंताची कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती आहे असं म्हणतात. त्याचा अर्थ कृपया सांगावा. त्याचे आपल्याला संतांना आलेले काही अनुभव सांगावेत अशी प्रश्न आहे. याच्याबद्दल आपलं पूर्वी एका निरूपणामध्ये किंवा ओघामध्ये पूर्ण झालेलं आहे. तेव्हा काही मर्यादित अर्थाने कर्तृत्व शक्ती आपल्याला आहे. आपण गोष्टी करतो म्हणजे याचा अर्थ आपण त्या करतो. कर्तुम ही शक्ती विशिष्ट घटना कर्म घडवणं. अकर्तुम ती नाहीशी करणं, कर्म नाहीशी करणं, मोडणं, न करणं सुद्धा म्हणजे अन्यथा कर्तुम. अन्यथा तो अन्यथा तसं हे नाही ते. तेव्हा विशिष्ट कर्म करणं, ती मोडणं आणि पुन्हा दुसरी निर्माण करणं आहे तशी किंवा त्याच्यापेक्षा वेगळी अन्यथा अशी शक्ती भगवंताकडे आहे असं म्हणतात असं नाही आहे. एवढं पहिल्यांदा मला म्हणायचं कारण त्याच्या इतका याचा अनुभव कधी येत आपल्याला. आपण पहा आपला अनुभव की भगवंताच्या या शक्तीचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. इतर शक्तींचा अनुभव किती येतो आपल्याला माहिती असेल पण याचा अनुभव मात्र येतो. आता अगदी आत्ता गेल्या शनिवारी आपण रामानंदांचं उदाहरण पाहिलं. त्यांना जटाभार वाढवायला सांगितला, ब्रह्मचर्य व्रत दिलं, सिद्धारा व्रत दिलं. हे सगळं कोणी गेलं? महाराजांनीच केलं. आपल्या दृष्टीनं भगवंतानी केलं, रामरायाने केलं. कर्तुम खूप प्रचार त्यांना करायला सांगितला जो त्यांनी केला. तेव्हा उपासना, उत्कट उपासना आधी करायला सांगितली, ती केली. ते सगळं झाल्यानंतर त्यांना ज्या वेळेला आनंदसागराने देह ठेवला तेव्हा महाराजांचं पत्र गेलं की मीच आपल्याला हे सगळं जटाभार वाढवायला सांगितला होता, तो आता उतरवा. दाढी जटा सगळं उतरवा आणि आता एका स्थानी स्थिर राहून जे आनंदसागरांचं आपलं जालन्याचं मंदिर आपण पाहिलं असेल तर ते मंदिर आता आनंदसागर नाहीत तर त्याच्यापुढे आपण मंदिर सांभाळा. म्हणजे प्रपंच झाला की नाही एक प्रकारचा. तर त्यासाठी ते उतरवायला सांगितलं. कर्तुम अकर्तुम. आणि नंतरचं पुढचं आपल्याला मी बोललोच गेल्या वेळेला. ब्रह्मचर्य राहायचं आहे. मुलगी आधीच इकडं जाहीरच करून ठेवलं पंचमीला लग्न आहे, आनंदसागरांच्या मुलीच्या सगळ्यांनी या अक्षत. मुलगा कुठे आहे नंतर सांगतो त्यातला प्रकार.
आणि मंदिरात सगळे जमल्यानंतर तोपर्यंत यांना बोलवून घेऊन अन्यथा कर्तुम त्याच्याशी लग्न लावून दिलं. ते आज्ञापालन करणारे होते, त्यांची दृढ श्रद्धा होती. त्यामुळे हे संतांचे अनुभव. आपण त्याच्या पुढं हे महाराजांच्या बाबतीत मागे आहे, त्याच्या बाबतीत त्याच्याही मागं आहे, तरीसुद्धा आपल्याला वेळ नाही एवढा. तर खूप अनुभव आहेत असे. प्रल्हाद महाराजांच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की त्यांचे शिष्य पुढे त्यांनी केलेलं ग्रहदान हे आपल्याला माहिती असेल. घरासमोर त्यांच्याबरोबर त्यांची स्वतःची जमीनदारी होती, शेतजमिनी होत्या, सगळं होतं. वाडा होता, वाड्यासमोर उभं राहून तुळशीपत्र त्याच्यावर ठेवून ते उदक सोडलं, ते ग्रहदान. तेव्हा आधी घरदार जमीन सगळं आहे, कर्तुम अकर्तुम ही पण शक्ती आहे. त्यांच्याठाई एवढं वैराग्य आहे की हे सोडायला सांगितलेलं आपल्याला पूर्ण ह्यातून मोकळा झाल्याशिवाय होणार नाही. तेव्हा संक्रांतीचा दिवस होता, 20 सालातली गोष्ट आहे. संक्रांतीच्या दिवशी 14 जानेवारी तुळशीपत्र सोड. नुसतं घरावर नाही, तदंगभूत आपलं ते असतं ना कायद्याचे, ते काय करतात करार, तर त्याच्यामध्ये विक्रीपत्र खरेदी, खुश खरेदी वगैरे जे काय असतं, तर बरेच लोक खुश होतात त्याच्यामध्ये जात आहेत असं ऐकतो. तर ते खुश खरेदी कायदे असतं, त्याच्यामध्ये सुद्धा असतं तदंगभूत वस्तूसह वगैरे. तसं तदंगभूत वस्तू आधी ग्रहदान करायचं आहे म्हणून बिराड सामान काढून त्या क्षणी जे आहे ते सगळं त्यात सोनं नाणं सुद्धा होतं. विशेष म्हणजे हे ऐकण्यासारखं आहे का, तर काय करून माणसं गेली हे माहीत असावं. हे कुणी करण्याचा विषय नसतो. महाराजांनी सुद्धा अनेक वेळा सांगितलं ते करून करावं असा त्याचा अर्थ नसतो, आपण शिकावं हा अर्थ असतो, त्याच्यासाठी सांगितलेलं असतं. तर कर्तम अकर्तम गृहदान. आता राहायला जागा नाही, लोक म्हणत होते आमच्या पडवीत राहा, आमच्या ह्याच्यात राहा, त्याच्यात राहा. भिक्षा मागायला गेले आणि त्या गावचं म्हणून जे राम मंदिर आहे त्या राम मंदिरात मुक्काम केला. आता काही नाही, अकर्तुम. पण हे ज्यांच्या आज्ञेने केलं, गुरूंच्या, तेव्हा पांडुरंगांच्या आज्ञेने केले ना, त्यांनी आपली शक्ती दाखवून दिली की कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. पुन्हा एकदा अनेक वर्षांनी जेव्हा साखरखेड्याच्या राम मंदिरात गुरूंच्या पादुका ठेवायचा प्रश्न आला, तेव्हा ते कुठे ठेवाव्यात वगैरे सगळा सल्ला इकडे महाराजांकडे विचारला, तात्यासाहेबांकडे विचारला. तेव्हा त्याचं उत्तर द्यायला स्वतः तात्यासाहेब तिकडे गेले होते. महाराज गेले. महाराज जे म्हणतील ते मी करीन असं यांनी लोकांना आश्वासन दिलं. त्यांच्या आज्ञेबाहेर मी नाही. तर त्या पादुका तिथलं जे गोविंद मंदिर आहे त्या गोविंद मंदिरामध्ये साखरखेड्याच्या ठेवायच्या ठरल्या. त्या मंदिरामध्ये त्या पादुकांची स्थापना करायची, तर तिथं राहायला पाहिजे. आता राहायचं म्हणजे ते मंदिरासारखं परत आला, प्रपंच आला, तर सगळं त्याची मालकी आली. त्याचे देशपांडे म्हणून जे कुटुंब मालक होतं सगळं, ते बरीच मंडळी होती. त्या सर्वांनी एकत्र येऊन ते कुलमुखत्यारपत्र देतात ना, तसं सर्वांचे कुटुंब प्रमुख म्हणून एकू नाही का, ते एकत्र कुटुंब एकूप्र, तर तसं ते एकूप्र त्यांनी त्या देशपांड्यांनी दिलेलं ते दानपत्र आहे. यांना दान परत एकदा मंदिराचं आणि त्या राहत्या घराचं त्यांना करून टाकलं की हे तुम्ही सांभाळा. तर त्यांच्या पादुका आणि ते गोविंद मंदिर त्यांच्याकडे सांभाळायला दिलं. परत एकदा पांडुरंगांच्याकडून त्यांच्या पादुका ठेवून प्रल्हाद महाराजांच्याकडे. तेव्हा प्रल्हाद महाराजांनी ती सेवा पुढे आयुष्यभर केली, आपल्याला माहिती आहे. तेव्हा अशा शक्ती आहेत. आधी जमीनदार आहेत, वाडा आहे, सगळं आहे, नंतर काही नाही, भिक्षेची जोळी आहे, आणि नंतर परत एकदा सगळं मंदिर पुन्हा दानपत्रासकट सगळं. अनेक घटना आहेत. ते आता काय सांगू आपल्याला, ज्यांना कोणाला उत्सुकता असेल त्यांनी अवश्य हे चरित्र वाचावीत. बहुधा या चरित्राचं उदाहरण सापडलं नाही असं संत चरित्र मिळणं कठीणच आहे असं मला तरी वाटतं. बाबांच्याबद्दल आपल्याला माहिती असेल, बेलसरे बाबांबद्दल आपल्याला माहिती असेल. मालाडला जेव्हा महाराजांच्याकडे राहावं असं त्यांना वाटायला लागलं तेव्हा काय केलं होतं,
राहायला वरची माडीवर कृष्णबागमध्ये जिथं आता हे झालं आहे महाराजांचे मठ म्हणतात त्याला, तिथे जिथे मठ आहे तर त्या ठिकाणी जी दुमजली त्या काळची बांधकाम होतं कृष्णबागेचं, तर त्या कृष्णबागेच्या मध्ये वरती माडीवर राहायला हे येणार होते. यावं असं वाटत होतं, सारखा संपर्क यायचा, लिहून घ्यायचे. ती एक योजनाच होती महाराजांची की ह्यांच्या तोंडून यावं आणि त्यांनी ते टिपून ठेवावं. तेव्हा यासाठी दादरून येणं जाणं हे रोजचं आणि रोज उशीर व्हायचा, शिवाय कॉलेजची कामं हे सगळ्या ह्याच्यामध्ये ते व्हायचं नाही शक्य. तेव्हा जवळच येऊन राहिलं ते शक्य आहे, म्हणून माडीवरच येऊन राहावं, म्हणजे हे सारखं टिपून घ्यायचं आणि लिहून घ्यायचं, ते काम महाराजांच्या योजनेचं होतं. ते काम करायला, कारण केव्हाही महाराजांना शंका विचारून केव्हाही उत्तर लिहून घ्यायचं हे केवळ घरातच शक्य होतं. म्हणून बेलसाच्या भावानं तिथून हे सोडून मालाडला यायचं होतं, दादर सोडून, तिथलं घर सोडून. त्यावेळेला येताना यायचं असेल तर हरकत नाही यायला, पण सगळं तिथलं तिथं ठेवून यायचं म्हणून सांगितलं. नेसत्या वस्त्रानेशी आणि आपल्याबरोबर त्यांनी सांगितलेले फक्त ग्रंथ, म्हणजे जसं भागवत, ज्ञानेश्वरी असं हे ग्रंथ एवढं घेऊन यायचं. त्यांच्याकडे एवढं तत्वज्ञानाचं भांडार किंवा इतक्या सगळ्या गोष्टी, बाकीच्या वस्तू, भांडी कुंडी सगळं हे अशा स्वरूपाचं सगळं, ते सगळं म्हणजे ती पाहणारी मंडळी आधी आहेत. तर दादरच्या स्टेशनवर पेटीत भरून ह्या वस्तू पेटाऱ्यातून आणल्या होत्या आणि लोकांना घेऊन जायला सांगितल्या. आधी इतकं समृद्धी होतीच ती, आणि ती सगळी अशा तऱ्हेनं स्टेशनवर ठेवून लुटून यायला सांगितलं. प्रपंच लुटून येणे तर माझ्याकडे यायचं म्हणून सांगितलं, आणि मग वर राहायला जागा दिली मात्र मग महाराजांच्या जवळ 24 तास. पण हे लुटायला सांगितलं, तसं त्यांनी लुटलं. तेवढी निष्ठा त्यांची होती, म्हणून त्यांच्या हातून हे जे सगळं कार्य घडलं. त्याचं कारण हे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सगळ्या शक्ती भगवंताच्या आहेत, पण सामोरं जाणारं कोण आहे हा प्रश्न आहे. तिथे याचा पत्ते येतो, म्हणून संतांचा आपण विचारलं म्हणून हे सांगितलं. आणि हे सगळं गेल्यानंतर खरोखर त्यावेळेला काकूना हा प्रश्न होता, मंडळीनं हा प्रश्न पडला की उद्या स्वयंपाक करायचा, तर त्यावेळेला काय करायचं. हे ठीक आहे सगळं लुटायचं, हे सगळं आपण बोलतो, भाषा वगैरे ठीक आहे, पण प्रत्यक्षात ते करणाऱ्याला काय कठीण होत असेल याची कल्पना, त्याची कल्पना करून बघायची. काय ते सुद्धा कठीण आहे करणं, पण तरीसुद्धा उद्या स्वयंपाक करायचा आहे, उद्या घरातले टेबल खुर्ची सगळ्या वस्तू, ती काय त्या काळात स्वयंपाक करायची पद्धत असेल त्याची सगळे उपकरणं सगळं गेलं. तेव्हा आता त्याचं काय करायचं. तेव्हा 4 भांडी कुंडी देऊन स्वयंपाक सुरू करायला सांगितला. महाराज आहेत खाली, त्यामुळे त्याची चिंता नाही काय होईल याची, ते बघतील. त्याने आपल्याला सांगितलेलं आहे, तो त्याग केलेला आहे, निवांतपणे येऊन राहिलेले आहेत. आपली काम आणि ते कॉलेज सुरू. त्यानंतर त्या तारखेपासून बरोबर 1 वर्ष, म्हणजे जो प्रपंच त्यांनी त्याच्यापूर्वी इतकी वर्ष केलेला आहे, गोळा केलेला आहे, जो सगळा स्टेशनवर ठेवून लुटला आहे, त्यानंतर बरोबर 1 वर्षाच्या आत त्यांना आपल्याकडे आता UPSC आहे ना, UPSCचे ते परीक्षक होते, त्याची परीक्षक पदाचे त्यावेळेला नेमणूक मिळाली. त्याच्या पोटी त्या काळात मानधन खूप होतं. ते मानधन एवढं मिळालं की नेहमीचा पगार आणि त्या ह्याच्यात सगळा भांड्या कोंड्या सकट सगळा प्रपंच परत माडीवर उभा राहिला होताच समाधान करून दिला. पण परीक्षा पाहिली, करतो करतो अन्यथा करतो, पुन्हा एकदा परत सगळं मांडून दिली. सगळी काय लागणार आहे ते घ्या, आता अडचण काही नाही. तेव्हा असं सगळीकडे प्रत्यय येतात. ही शक्ती विलक्षण आहे आणि जगाचा कारभारच त्याच्यामुळे मुळात चाललेला आहे. आपण करते आहोत आपले समज असतो फक्त, यापेक्षा काही नाही. आपलं आता बाकीचं आणखीन काही मी सांगत नाही, त्याचे अनुभव आपल्याकडे आहेत की आपण अत्यंत नॉर्मल हार्टची परिस्थिती पाहिलेली आहे, त्यातले ब्लॉक्सही पाहिलेले आहेत. करतो त्याचे सगळे फोटोही आहेत, CD आहे, आणि त्याच्यात पुढं अन्यथा करतो म्हणायचं झालं तर तिथं काहीच नाही आहे. कसं तेच म्हणतात बाबा, आपल्याकडे तर CD आहे, आपल्याला तर काय आत दिसत नाही. अन्यथा करतो काही नाही. दुसरी CD अशी आहे की ह्या नॉर्मल ज्या आर्टरीज असतात त्याच्यामधली मॅक्झिमम ही चांगली आर्टरी आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचंच म्हणणं आधीचं आहे, ते दोन्ही इथंच आहे आपल्याकडे CDवर रेकॉर्ड. जा आपण समजून घ्यायला म्हणून मुद्दा एवढं खरं आपण लक्षात ठेवावं. याच्यातनं एकच शिकावं की आपला दृढ विश्वास असावा, भगवंत समर्थ आहे. आणि जर एखादी गोष्ट होत नसेल किंवा ती बदलली असेल तर ती त्याला बदलायची आहे म्हणून बदलली. माझं कर्तव्य मी करतोय, त्याला तो करतो करतो अन्यथा करतो सगळं करू शकतो. हुकम करो ते वाचाल भंगम लंघयते, तेच ते.
दुसरं, भगवंताची इच्छा कशी ओळखावी. अरे बापरे, हा कठीण प्रश्न. फार मोठी मोठी माणसं ह्याच्यासाठी धडपडतात, पण हा सुटलेला प्रश्न नाही. तसं जाता जाता काही आपल्याला सोडवता येईल असं मला वाटत नाही. फक्त अत्यंत कठीण प्रश्नाला आपण सामोरं जात आहोत. आणि म्हणून आपल्याकडे अनेक सत्पुरुषांनी, विशेषतः आपल्याला माहिती असतील तर युक्तेश्वर गिरी जे होते त्यांचे जे साहित्य आहे त्याच्यामध्ये प्रार्थनांचा अभ्यास आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रार्थना असतात. त्याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ प्रार्थना कुठली असं त्यांच्याशी संवाद झाला आहे. तर त्याचं उत्तर त्यांनी जे दिलं आहे ते मला आयुष्यभर अगदी लक्षात राहिलं आहे की भगवंता तुझी इच्छा मला कळू दे. ही सर्वात श्रेष्ठ प्रार्थना आहे. कारण एकदा इच्छा कळली, कदाचित माझ्या आटोक्यात असेल तर मी वागेन, ते पुढचं आहे. कदाचित मला ते वागता पण येणार नाही, कदाचित असं पण असेल. कदाचित माझ्यावर काही माझं मनावर नियंत्रण चाललं नाही तर कदाचित मला नाही वागता येणार, पण भगवंताच्या इच्छेप्रमाणे मी वागत नाही हे तरी मला कळेल. तेव्हा त्यांनी असं दिलं की प्रार्थनामध्ये भगवंताला ही प्रार्थना करा की परमेश्वरा तुझी इच्छा मला कळू दे. असं त्यांनी त्याचं उत्तर केलं, तुझी इच्छा मला कळू दे. कारण एकदा ते कळलं की पुढचं काम खरंच सोपं आहे. मग खरं सांगायचं तर ठीक आहे, नियंत्रण आहे, हे आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याची इच्छा काय आहे ही कळली ना. महत्त्वाचं काम तिथं आहे. तर ती कळत नाही म्हणून तो सगळा घोटाळा आहे पुढे. कारण त्या इच्छेप्रमाणे वागत नाही म्हणून सगळ्यात अडकून बसायला होतं आणि त्रास होतो सगळ्याचा, शेवटी दुःख होतं. तर ही त्यांनी म्हटलं आहे. म्हणून या भगवंताच्या इच्छेच्या बाबतीत प्रार्थना हा उत्तम मार्ग आहे कळून घेण्यासाठी, की प्रार्थनेनेच कळली तर आपल्याला कळू शकेल. दुसरं, आपल्याला मागे बोललो तसं आपले विवेक जर शुद्ध करण्याचा प्रयत्न केला तर भगवंताची इच्छा कळू शकते. आपली विवेक शक्ती शुद्ध असावी. विवेक हा त्यासाठीच दिलेला आहे, निवडणंही त्यासाठीच आहे. विचार नाही का, त्यावरूनच आलं आहे. त्यामुळे निवडण्याची जी बुद्धी आहे, सार असार हे जे आपण म्हणतो तसं निवडण्याची जी बुद्धी आहे तिचं ते काम आहे. त्या शुद्ध विवेकाने भगवंताची इच्छा ओळखता येते. जे महाराजांना विचारलं होतं आणि त्याचं उत्तर जे महाराजांनी दिलं ते याच्याशी संबंधितच आहे. तेव्हा त्यांना जेव्हा विचारलं होतं, आपण इथे असता तेव्हा सगळं ठीक असतं, आम्ही तुम्हाला लगेच विचारू शकतो की महाराज काय करू, आपली इच्छा लगेच आम्हाला कळते, त्यानुसार आम्ही करू शकतो. आपण इथे नसता तेव्हा काय करायचं, असा जो प्रश्न विचारला त्याला जे उत्तर दिलं तेच इथं आहे. ते म्हणाले, आपली जी परिस्थिती आहे तिच्यातला मी बाजूला करावा आणि मग जे उत्तर येतं ते माझं उत्तर आहे असं समजावं म्हणले. त्यांनी बरोबर तर्कशुद्ध उत्तर दिलेलं आहे. तेव्हा स्वतःचं जे त्याबद्दलची इच्छा आहे ती बाजूला ठेवायची, त्यातल्या इच्छा करणारा मी आहे तो बाजूला ठेवला. आता काय केलं जाईल म्हणून मी हे कळायला कठीण पडतं म्हणून मी सोपं सोडवतो चालतो. असा प्रसंग आहे, यात काय करावा, यात भगवंताची इच्छा काय असेल असं वाटतं ना. असा प्रसंग शेजाऱ्यावर आहे तर त्यांनी काय करावं ते बरोबर सांगतो बघा आपण. भगवंताची इच्छा, चांगले 2 दणके द्या त्याला, अभ्यास करत नाही ना, हां ठीक आहे, ही भगवंताची इच्छा, पण स्वतःचं मला नाही हो. त्याला किती तो तेव्हा किती गोष्टी आहेत, तसे किती परीक्षा असतात, किती ते टेस्ट द्यावे लागतात, कधी अभ्यास करणार तो, असं वाटत राहतं. ते माया आडे तुझे माझं असतं ना म्हणून. तेव्हा असं ते आहे, ते आपल्या दुसऱ्याच्या बाबतीतलं झालं. हे स्वतःच्या बाबतीत तर बोलायचं काम नाही, आपण स्वतःला सवलत देऊनच टाकलेले सगळीकडे. तर ते दुसऱ्याचं म्हटलं की कसा तुम्हाला उपासनेला वेळ होत नाही, मला आश्चर्य वाटतं. जर आपल्याला विचारलं तर तो मी बाजूला ठेवा. जो हा मी दुसऱ्याला विचारतो की तुला उपासनेला वेळ कसा होत नाही, त्यातला मी बाजूला काढा म्हणले महाराज आणि विचारा आता स्वतःला की आपल्याला काय वेळ होत नाही उपासनेला. लगेच लक्षात येतं भगवंताची इच्छा कशी ओळखावी, ती कळेल ती इच्छा काय आहे. नंतर आपल्या म्हणजे ह्याचं प्रतिबिंब जसं पडतं, सूर्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये आपण सरोवरात पाहतो, इथे अगदी साध्या ताटलीत नुसतं बाहेर पाणी नेऊन पाहायला तरी प्रतिबिंब पडतं. तेव्हा आपल्या अंतःकरणात ते पडू शकतं. फक्त त्यासाठी आपल्या आत्ता मगाशी म्हटलं जसं इच्छा आहेत तशा वासना आहेत, संस्कार आहेत, मतं आहेत, कल्पना आहेत, आपल्यावरचे प्रभाव आहेत आणि असंख्य गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गढूळ करणाऱ्या गोष्टी आहेत. ते गढूळ पाण्यातलं प्रतिबिंबसुद्धा हालतं. म्हणून भगवंताची इच्छा नक्की काय हे कळत नाही, म्हणजे प्रतिबिंब स्पष्ट होत नाही. तर तेच जर पाणी स्वच्छ असेल, नितळ असेल, गढूळ नसेल, हालत नसेल तर अत्यंत स्वच्छ शुद्ध प्रतिबिंब आपल्याला दिसतं. तशी भगवंताची इच्छा आपल्याला सुद्धा ओळखता येते.
आणि आहे म्हणजे प्रार्थनेने शेवटचा मार्ग सांगितला प्रार्थनेचा. तेव्हा प्रार्थनेमध्ये ते सामर्थ्य आहे, पण प्रार्थनेमध्ये काय सामर्थ्य आहे तर भगवंताची कृपा खेचून आणण्याचं सामर्थ्य आहे प्रार्थनेमध्ये. मग कृपेने इच्छा कळते. तेव्हा आपण प्रार्थना करतो ती तळमळीची असते म्हणून कृपा होते. तेव्हा तसं करण्याने हे कळू शकतं. आणि असं जर आपण जमलं तर अंतःकरण जर शुद्ध करायचा प्रयत्न करीत असू, पूजाचे शुद्ध अंतःकरण, तसं ते तीर्थवत होतं. मग तिथे आपल्याला भगवंताची इच्छा काय ते कळतं. मला माहीत करून घ्यायचं आहे की हु इज द फाउंडर ऑफ हिंदू धर्म. Somebody from English medium is there. So he wants to know who is the founder of Hindu Dharma. So if at all he is present here or she is present here, it is a characteristic of Hindu Dharma. Kindly remember that it has no particular founder. In case of other religions, in case of Islam, in case of Christianity, in case of Buddhism, Buddhism, of course, there are founders. Their names are known to us. सगळं बरोबर आहे. आता आपल्याला हे त्यामुळे ह्यांना व्यक्तीला कळलं असेल असं मी समजतो. मला सांगायचं ते ह्याच्यापेक्षा थोडं आणखीन त्यांच्यासाठी सांगून ठेवतो, कारण मला माहीत करून घ्यायचं आहे. एवढं लिहिलेलं आहे त्याचा अर्थ ते पोचू शकतील, हे उत्तर पोचू शकेल त्यांच्यापर्यंत. खरं सांगायचं तर आपण ज्याला हिंदू धर्म आज म्हणतो आहोत तो मुळात शब्दच अस्तित्वात असलेला शब्द नाही. कुणीतरी नाव ठेवले ते, असा कोणी निर्माण करायचं म्हणून धर्म केलेला नाही. हे नाव खूप अलीकडचं आहे. जे आपण इतर धर्मांचा आत्ता उल्लेख केला, आदराने केला की इस्लाम आहे किंवा ख्रिश्चन धर्म आहे, ह्या सगळ्याचे संस्थापक आहेत, त्यांच्यापासून तो सुरू झाला असा आहे. त्याचा इतिहास किती वर्षाचा आहे? 1000-1200 वर्ष, 1000-2000 वर्ष, बाकीचे सगळे त्या दरम्यान आहे असे. तेव्हा हे ज्या तुलनेनं ज्याला आपण आज हिंदू धर्म म्हणतो आहोत तो जो आचार धर्म म्हणून त्याला, कारण आचार लक्षणो धर्म, हा धर्माची जी अनेक व्याख्यात लक्षणं आहेत त्याच्यामध्ये आचाराचं ज्याच्यात प्रधान सूत्र दिली जातात असं जे एकत्रित काही केलं जातं त्याला धर्म म्हणतात. ते लक्षणं जी व्याख्या आहेत धर्माच्या, तर त्या ज्या आज प्रचलित स्वरूपात हिंदू धर्म म्हणून मानल्या जातात त्याचा इतिहास म्हणजे आज जे माहिती आहे तिथपर्यंत, जी माहिती अजून व्हायची आहे, कदाचित होईल, जी माहिती आहे तिच्यातला सर्वात जुना उल्लेख 20,000 वर्षापूर्वीचा आहे. इट डेट्स बॅक टू 20,000 years. आज आपण फक्त 2,000 वर्ष, 1200 वर्षाचा इतिहास पाहतो. इतका फरक आहे, एवढा आपण लक्षात ठेवा की याची जी सूत्र आहेत, याची जी मूळ जीवन पद्धती आहे ती 20,000 वर्षापासूनची त्याची व्युत्पत्ती मिळते. तिथं त्याला असं नाव नाही, कारण 20,000 वर्षामध्ये आपण पाहतो की आज 1,000 वर्षामध्ये, 2,000 वर्षामध्ये आणि आजच्या काळाची एकंदरीत साधनं, एकमेकांच्यातले संवादाची शक्यता, जाणं येणं, ह्या सगळ्या सोयी गेल्या काही 500 वर्ष, 1000 वर्ष किंवा त्याची यादी अगदी 1000-2000 वर्षापर्यंतच्या आहेत. त्यापूर्वीची आपली स्थिती आपण जर पाहिली, ज्या ठिकाणी हा धर्म नांदतो मूळ, तर तो जो प्रदेश आहे ज्याला आपण हिंदुस्थान म्हणा, काय भारत म्हणा, काय आपल्या ही सुद्धा नावं आत्ता अलीकडची आहेत. इंडिया दॅट इज भारत. तर भरत आला तिथून तर पुढे नाव पडलं असेल एवढं तर खरं. तर भरत राजाच्या आधी काही नव्हतं असं नाही आहे, त्याच्या आधी खूप काहीतरी आहे. तर ते इतकं मागे आहे की विचार करावा आपण त्याच्यावरती. तिथे फक्त आचार धर्म होता आणि त्यावेळची जी भाषा आहे त्यातल्या त्यात वेद आणि त्याच्याही पूर्वीचे वेद ही सुद्धा प्राचीन असलं तरी अगदी पहिलं नव्हे, त्याच्या मागे अजून काहीतरी आहे, ते संकलन आहे. तेव्हा त्याच्यातला सुद्धा जो उल्लेख आहे तो पुत्रोहम पृथ्व्याः असा आहे. मी पृथ्वीचा पुत्र आहे अशी भाषा आहे. म्हणजे मनुष्य धर्माचा उल्लेख आहे. जर आपल्याला उल्लेखच शोधायचा असेल ह्याचा, तर ज्यांनी कोणी हे केलं त्यांना आपण, जे लोक असे काम करत किंवा ज्यांच्याकडे अशा तऱ्हेचे दृष्टेपण होतं, तेव्हा आपल्याला जर त्यांचा उल्लेखच हवा असेल तर ऋषी हे त्याचे करते. म्हणजे कोण फाउंडर्स आहेत
ही जे काही आज हिंदू धर्म म्हणून ज्याचे आपण आज पाहतो आजूबाजूला, त्या सगळ्याला दिलेलं नावसुद्धा हे बाहेरून आलेल्या लोकांनी दिलेलं आहे, हे आपले नाव नाही. कारण इथे जे लोक राहतात त्यांच्या संपर्कात जे लोक आले, जे बाहेरून आले, 2-3 प्रकारे आले. एक सर्वात पहिले सिंधू नदी ओलांडून आले. तेव्हा सिंधू हा जो शब्द आहे त्याच्या उच्चाराचा अपभ्रंश इंडस, हिंद असं झालेला आहे. आणि मग पुढे तो शब्द हिंदुस्थान असं म्हणत तो आला इथपर्यंत. अशी एका बाजूने आहे त्याची स्थिती हिंदू धर्माची. ते हिंदू हा शब्द अशा तऱ्हेनं आला. इथे जे लोक राहतात ते सिंधू आहेत. ते सिंधू म्हणता येत नाही. अरेबिकमध्ये सुद्धा किंवा उच्चारामध्ये सुद्धा त्याच्यात अरेबियन लोक आले. त्या अरेबियन लोकांच्यामध्ये त्यांची जी भाषा आहे त्याच्यामध्ये सचा उच्चार ते ह असा करतात. हे अरबी भाषेचं लक्षण आहे. तर त्यांच्या जी काही भाषा आहे तिची मोडणी आहे, त्याच्यात हे आहे. तर त्याच्यात सचा उच्चार ह होतो म्हणून सिंधूचा उच्चार हिंदू झाला. तर इथं कुठेतरी त्याचा हिंदुत्वाचा संबंध आला, हिंदू हा संबंध आला. त्यावेळेला आपण एक लक्षात ठेवावं. मग ते लोक राहतात ते ओघांनी हिंदू स्थान झालं. मग त्या अर्थाने हिंदुस्थानचा उल्लेख हिंदुस्थान म्हणून आढळतो. मग पुढे आपण त्या धर्म म्हणून तिथले लोक जो आचार पाळतात त्याला मग काय म्हणायचं, मग तो हिंदू धर्म झाला. असं आपण लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि हेच ग्रीसमध्ये तसंच झालं. पुढे इकडे त्यांना ह्या हिंदूचा उच्चार करता येत नाही, तो इंडस झाला. आणि त्यावरून पुढे इंडसवरून इंडिया शब्द झाला. पुढे आज जो शब्द आले ते असे आलेत, हे आपण कधी काही फारसा विचार केलेला नसतो याच्यावरती, आणि कोणी जाते नाही याच्यात पुढे जायला. पण हे जे मागं गेलं तर त्याला करता विशिष्ट मनुष्य नाही, ह्याला आचार धर्माला करतात. आणि तो फक्त माणुसकीचा धर्म होता. हिंदू धर्म हा धर्माचं दिलेलं नाव आहे. ते कोणी दिलं तर अशा लोकांनी दिलं की ज्यांना हा उच्चार करता आला नाही किंवा त्यांच्या पद्धतीनं त्यांनी उच्चार केला. तो चूक बरोबर ठरवायचं काही कारण नाही. त्यांना जो उच्चार करता आला तो त्यांनी केला. तो जो केला तो हिंदू केला. आणि त्याचे करते याचा अर्थ उच्चाराचे ते झाले. पण इथे जे होतं त्याचे करते कोण होते, तर ते मागचे ऋषी होते. ज्याने सर्व माणसांचा विचार केला. त्यांचं म्हणणं विश्वमानुष हा असा. विश्वमानुष ते त्यांच्या दृष्टीने विचार करताना सगळी जगातली माणसं असा ते विचार करायचे. त्यांच्या काळात वरच्या टोकापासून भारताच्या दक्षिण टोकापर्यंत येणंही शक्य नव्हतं. आपण नुसतं रामायणाचा जे उल्लेख वाचतो ते दंडकारण्य नामकं तुमकं हे जे वाचतो ह्याचेही कितीतरी मागे ही गोष्ट आहे. तर त्यावेळेला काहीही दळणवळण नाही. त्यावेळेला जी माणसं होती ती जी काही आर्यावर्त वगैरे नाव आहेत पूर्वीच्या काळामध्ये, त्यातल्या त्यात मागे गेलं तर हे जे सगळं साहित्य आहे हे सगळं अगदी मागे गेलं की श्रुती साहित्यापर्यंत जातं. ह्याच्या किंवा मागं जाता येत नाही. त्यांना कानावर जे आलं ज्यातून त्यांनी ह्या ऋचा रचल्या तिथपर्यंत जाता येतं. तिथे कुठे अशा तऱ्हेची म्हणजे या अर्थाने धर्म या अर्थाने संकुचितता नाही कुठेच तिथे. त्यामुळे त्याला करता नाही, संकुचितता नाही आहे. त्याला काही नावच नाही त्यांच्या दृष्टीनं माणुसकी आहे. मनुष्य हा त्यांचा धर्म आहे. तर हिंदू धर्माचा खरा आधीचा अवतार हा मनुष्य धर्म किंवा माणुसकी हा आहे. आणि ज्याची आपल्याला आज पुन्हा एकदा गरज निर्माण झाली आहे. तुम्ही पाहिलं असेल तर पुन्हा एकदा संबंध चक्र पुन्हा फिरून तिथे आलेलं आहे की आपल्याला खरी गरज कशाची आहे. तेव्हा जी अगदी त्या काळातली किंवा नंतरच्या काळातली ज्यांनी याला सगळ्याला शिस्त देण्याचे प्रयत्न केले त्यांनी सुद्धा जी व्याख्या दिल्या त्या देताना एतद्देश प्रसूतस्य म्हणजे त्यांनी एक 10 लक्षणं दिलीत. ह्या ठिकाणी जन्माला आलेले स्वम स्वम चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्व मानवाः. तर त्यात ते कसे शिकतील, कोणती लक्षणं असतील, तर त्यांचं म्हणणं हे धर्मातून नाही शिकणार, चरित्रातून शिकतील. तर हिंदू धर्माची पूर्वीची भाषा अशी आहे की जगून दाखवायचं, त्यानुसार बाकीच्यांनी जगायचं. आज जगून दाखवायचं आणि त्याप्रमाणे बाकीच्यांनी जगायचं असं अजिबात नको असं म्हणायची वेळ आली. ते जे काय जगून दाखवतायत त्याप्रमाणे कोणी जगू नका असं सांगण्यासाठी खाली पुन्हा सांगावं लागतं काहीतरी काय जे चाललंय ते. म्हणजे ते कुठून कुठं प्रवास झाला हे पण आपल्याला कळावं. या अर्थाने हिंदू धर्माचं हे नाही, तो मानव धर्म आहे, मूळ आहे. तेव्हा त्याची लक्षणं त्यांनी 10 दिले. धृती हे क्षमा, दमहा, अस्तेयम, शौचम, इंद्रिय निग्रहा, सगळी आजही जशी लागू असलेली आहे. धीही विद्या, सत्यम, अक्रोधा, हे जे आहे दशकम धर्म लक्षणम. तेव्हा त्याचं लक्षण हा जो काही धर्म ज्याला तुम्ही जे नाव द्यायचे ते द्या, जे पूर्वी काही नाव नव्हतं
आता आर्यावर्त म्हणून आर्यधर्म म्हणले, त्याच्या आधी सनातन म्हणून सनातन धर्म म्हणले, त्याच्या आधी अमुक म्हणले, असं म्हणत गेले. पण ते त्यावेळेला त्यांचा असा उद्देश नव्हता अमुक एक नाव ठेवावं. त्या अर्थाने या धर्माला करता नाही. आणि हीच त्याचं वैशिष्ट्य आहे की तो इतका पुरातन आहे की त्याला त्या अर्थाने करता नाही. म्हणून विनोबा त्याला म्हणत नेहमी की कुठल्या एखाद्या म्हणजे चांगल्या अर्थाने या धर्माच्या बाबतीत जे मूळ पाहिजे त्यांना, तर तो कुठल्याही एखादी व्यक्ती म्हणजे संत, पंथ आणि ग्रंथ ह्याच्या चौकटीत बांधलेला नाही. कुठलाच यातला अमुक एक संत खूप होऊन गेले, यामध्ये पंथही खूप आहेत, याचे ग्रंथही कितीतरी आहेत, पण याचा हा ग्रंथ हिंदू धर्माचा ग्रंथ असं नाही. हिंदू धर्माचे हे ग्रंथ आहेत, हिंदू धर्माचे हे संत आहेत असं म्हणता येतं. पण त्यांनी तो निर्माण केला याचा हा ग्रंथ असं सांगता येत नाही. जे अलीकडच्या ह्या धर्मांचं सांगता येतं, जे गेल्या 1000-2000 वर्षातले आहेत, तसं याचं काहीच नाही. इतकी विशालता त्याला आहे. एखादी फार पुरातन नदी वाहत असावी, त्याच्यामध्ये अनेक लोक स्नान करून जावेत, अनेक लोकांची तृषा भागावी, तशी ह्या धर्माची अवस्था आहे. त्यामुळे त्याचं उगमच स्थान जिथे 20,000 वर्ष आहे, तिथे आपण त्याचं नावाचं आणि कर्त्याचं कसं सांगणार. आणि ते नाहीतच आहेत. त्यांना सुद्धा त्यांनी कधीही कर्तृत्वाचं, म्हणून त्या अर्थाने त्याला अपौरुषेय धर्म म्हटले आहे. अपौरुषेय आहे, त्यामुळे ह्याचा करता काय अपौरुषेय, त्यामुळे नाहीच. जसं श्रुती अपौरुषेय दिसल्या आणि मंत्र द्रष्टेत आपल्याकडे. मंत्र जे आहेत, जे पुरातन मंत्र आहेत, ज्यांना आजही सामर्थ्य आहे, ते मंत्र म्हणून त्या ऋषींना मंत्र द्रष्टे म्हटले. द्रष्टा म्हणजे पाहणारा. मंत्र पाहिले, त्यांना समोर दिसले आणि त्यांनी ते लिहून घेतले. आपल्यात जसं ते आहे ना रामरक्षेत, आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षाम्यमाम हराहा तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुधकोशका. झोपेत स्वप्नात आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षाम इमाम हराहा शंकरांनी सांगितली. म्हणजे आता त्याचा करता कोण खरं तर स्वप्नामध्ये शंकरांनी तिची सांगितली तशी आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षाम इमाम हराहा, ते त्याचा करता तो हराहा. तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुधकोशका. बुधकोशिक ऋषींनी सकाळी तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुधकोशका, परत सकाळी उठून त्यांनी ती लिहून काढली. म्हणजे आता ही या अर्थाने शंकराची आहे. म्हणजे अशी हे आपल्याकडची पद्धतच अशी आहे सगळी. काही वेगळं आहे की द्रष्टे आहेत. जसे हे ह्यांना साक्षात्कार होऊन ते झालेलं आहे, तसे हे साक्षात्कार होऊन त्यांना मंत्र समोर दिसले, त्याच्या त्यांनी रचना केल्या, त्यातून आचार धर्म निर्माण केले आणि त्या धर्माने माणसं सुखी कशी राहतील पाहिजे. तर असा हा व्यापकता याला असल्यामुळं अपौरुषीय धर्म आहे. तेव्हा आपल्याला शंका आली, बरोबर आहे, कुठेही दिलेलं पण नसेल, इतर ठिकाणी लगेच हा धर्म, मग त्याचे हे संस्थापक, मग त्यांचे हे ग्रंथ, त्याप्रमाणे त्याचे अन्वय, असं ते असतं. तसं ह्या बाबतीत मिळणारही नाही, आणि मिळालं तर ते चुकीचं ठरणार आहे. जर मिळालं असेल तर ते चुकीचं असेल असं समजायला हरकत नाही. तेव्हा आचार करणं हे सगळं जे आहे त्याच्यावर, आणि त्याचा हेतू हा मनुष्याचं कल्याण एवढाच पूर्वीचा सापडतो. एवढंच याच्याबद्दल आत्ता सांगता येईल. मी एक सामान्य गृहिणी आहे. माझ्या असं लक्षात आलेलं आहे की माझा खूप वेळ आणि शक्ती मागे घडलेल्या नकारात्मक गोष्टींच्या चिंतनात जाते. मला लग्नानंतर घडलेले बरे वाईट प्रसंग, नवरा, सासू, नणंद किंवा अन्य नातेवाईक, मित्रमैत्रिणींनी बोललेले कटू शब्द, प्रसंग आठवतात आणि मनाची शांती ढळते. त्यामुळं कधीकधी BP वाढणं, मानसिक ताण येणं, आपली कार्यशक्ती कमी होणं, अरे खेळायला जाणं सुद्धा, अशा गोष्टी घडतात. या गोष्टीत काही अर्थ नाही हे मनाला कळतं, पण चिंतन थांबवता येत नाही. बरोबर आहे. मी माझी परिस्थिती माझ्या काही मैत्रिणींना, माझ्या आईला, माझ्या आजीलाही सांगितली, तर त्यांनी मला असं सांगितलं की आम्हाला सुद्धा जुन्या गोष्टीच्या चिंतनाचा असाच त्रास होतो. एकंदरीत कॉमन आहे प्रॉब्लेम. त्यावरून माझ्या असं लक्षात आलं की हा बहुसंख्य स्त्रियांचा प्रश्न आहे. मी आपण सांगितलेली उपासना माझ्या परीनं करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करते, परंतु माझ्या समस्येवर आणि माझ्यासारख्या अनेक स्त्रियांच्या प्रश्नावर काही उपाय आहे का, आणि या मानसिक ट्रॅपमधून कसं बाहेर पडायचं. बरोबर आहे. अनेकांना कदाचित हे आजार असू शकेल, खरं आहे. आणि सायकॅट्रीचं वाढायचं कारण हे एक ग्रुप मोठा पेशंट्स आहेत. त्याला आता काय सर्वसामान्य काय आहे ते सांगतो फार तर, की मुळात काय आहे, एक हे आता स्त्रियांचं आहे, जास्त करून त्यांच्याबद्दलचं हे त्यांनी लिहिलं आहे, म्हणून मी असं म्हणेन की
अडकणं हा जसं जुन्या वस्तू जपण्याचा एक स्त्रियांचा स्वभाव असतो. एक सामान्य उत्तर म्हणून देतो की शक्यतो त्यांच्या हातनं टाकणं होत नाही. ते काही असू दे, एखादा नटबोल्ट काय कुठेतरी एवढं तरी काहीतरी असलं जरी, जुनं भांडं एखादं हे काय काही असं. अगदी मला तर असं वाटतं की काही वेळा ते मुलांसाठी ते भातुकलीची खेळणी वगैरे आणतात, त्याच्यात ते वस्तू असतात, तशा वस्तू असतात, ती सुद्धा अगदी तर असू दे, खेळ आहे तो. एखादं मुलं आलं म्हणजे त्याला पुढे करता येईल, त्याला खेळायला देता येईल. किंवा माझ्या बहिणीची नात, ती लहान आहे, ती आता यायची आहे, तिला ती भातुकली देता येईल म्हणून असू दे. पण असू दे, म्हणजे हे जे आहे तसं जुन्या वस्तू जपण्यासारखा हा जो स्वभाव असतो जुन्या वस्तू जपण्याचा पुरुष मंडळींचं, म्हणजे थोडा तो मुळात फरक आहे. म्हणजे त्याला लहान मोठे किंवा चूक बरोबर समजू नका, मला तशा अर्थाने म्हणायचं नाही. पण मला असं म्हणायचं आहे, ते म्हणतात काय करायचं आपल्याला, लागलं का ते आपल्याला, गरज आहे का, नाही का टाकून काय ठेवून घेतले, असं पटकन म्हणतात. तसं तिथे म्हणणं होत नाही. त्यामुळे तुम्हाला त्यातलं काय कळतं, त्यावेळेला तुम्ही वस्तू मागता त्यावेळेला तुम्हाला तिला घेतला, म्हणजे असं करून त्याची उत्तरं होतात, प्रश्नोत्तरं. पण मूळ स्वभाव काय आहे, फरक आहे, ते लक्षात ठेवावे आपण. म्हणजे बरं, तेव्हा तो जसा एक जुन्या वस्तू जपण्याचा स्वभाव आहे, तसा अडकणं हा एक स्वभाव आहे. त्या त्या प्रसंगामध्ये किंवा त्या त्या वेळच्या वाक्यामध्ये, त्या त्या वेळच्या काय घटनेमध्ये, असं माणसांमध्ये असं अडकणं असं एक स्वभाव आहे. आणि त्याला बळी न पडणं ही शक्य आहे, कारण हा आपल्याला एकदा लक्षात आल्यानंतर आपण त्यापासून दूर होऊ शकतो. त्या लक्षात आलं जर तर हे शक्य आहे, आपण त्या दृष्टीने विचार करावा असं मी आपल्याला सुचवेन. नंतर दुसरं एक लक्षात ठेवावं की ज्याच्यामुळे हे सगळं असं बरे वाईट प्रसंग आठवतात वगैरे, तर ती माणसं कशाने तरी प्रसंग घडतो. प्रसंग घडला म्हणजे काय, आकाशात एकदम ते धूमकेतू उगवला आणि आता त्यामुळे असं असत आले, असं काही होत नाही. काहीतरी घरातली माणसं इकडे तिकडे बोललेली असतात, काहीतरी असतं असं. तर असं जे आहे ती जी माणसं असतात त्याच्यातलं आपल्याला ते हे होतंय काय, सुरुवातच केलेली आहे की नकारात्मक गोष्टींच्या चिंतनात वेळ जातो. तर त्या व्यक्तींच्या बाबतीत सगळं नकारात्मकच आहे का, हा विचार करावा. दुसरा, आपण त्याच व्यक्तीच्या बाबतीत बाकीच्या सगळ्या घटना आठवून पाहाव्या, तर आपल्या लक्षात येईल की नकारात्मक घटना 2 झाल्या, पण 2 सकारात्मक म्हणजे चांगल्या घटना सुद्धा त्या व्यक्तीच्या मुळे झालेल्या आहेत. मग त्या ज्या चांगल्या झालेल्या आहेत त्या कुठे गेल्या त्यावेळेला, हा सगळा विचार करताना सतत त्याचं जे चिंतन चालू आहे, त्यामुळे त्या सकारात्मकचं चिंतन का नाही झालं, त्याचं कारण आपल्याला सापडेल की मनाला ते नको आहे, मनाला हे हवं आहे. हा आपल्याच मनाचा स्वभाव आहे. त्या आपणच त्याच माणसांच्यामुळे आपल्याला काही सकारात्मक गोष्टी मिळालेल्या पण आहेत, त्या कुठे गेल्या, त्या आपण ठेवा जपून. हे जसं जपून ठेवलंय तर तसं ते पण जपून ठेवावं. याची उजळणी चालली तर त्याची पण उजळणी होऊ दे. याची उजळणी नको असं मी म्हणणार आहे, पण ते एकदम म्हणता येत नाही. म्हणून निदान सकारात्मक गोष्टींची जे चांगलं गेले त्यांनी काहीतरी आपलं चांगलं केलंच असेल की नाही, तर ते जे काही चांगलं केलं असेल त्याची सुद्धा उजळणी करण्याची गरज आहे. आठवण जर निदान करण्याची गरज आहे, म्हणजे बॅलन्स होईल ते कुठेतरी. का रे बुवा ठीक आहे, हे वाईट आहे घटना किंवा हे बोललेलं बरं नाही, पण जे काही चांगलं बोललं होतं ते पण माझ्या दृष्टीनं त्यावेळेला मला उपयोगी पडलं, चांगलं होतं ना ते, मग त्याचा विचार करावा. काय असतं की आता ह्या नकारात्मक गोष्टींच्याबद्दल सांगतो. नकारात्मक गोष्टी ज्या होतात ना त्या घडून गेल्या. आता ह्यात ते लिहिलेलंच आहे की कधीतरीचे प्रसंग, ते असं नाणं अमकं तुमकं नवरा, वाईट प्रसंग अमकं तुमकं मैत्रिणी, असे प्रसंग आठवतात. आता ते किती आठवतात ह्याचाच अर्थ ते किती जुने असले पाहिजेत. आणि ह्या बाबतीत अगदी मात्र सगळे तसे खूपच, म्हणजे काय आता ह्याला तज्ज्ञ म्हणावं का काय म्हणावं, म्हणजे कौशल्य म्हणावं त्यांचं काय म्हणावं काय कळत नाही. पण 25-25 वर्षापूर्वीच्या गोष्टी अगदी शब्दशः तपशिलानिशी माणसं त्यावेळेची सगळं अगदी, म्हणजे एक वेळ प्रश्नोत्तरात हे जर सगळं बुद्धिमत्ता वापरली गेली असती तर कदाचित आणखीन उपयोग झाला असता. पण तसं ते म्हणजे शाळेत अभ्यासात वगैरे, तर त्याच्यापेक्षा जास्त यांनी कौशल्याने आणि हुशारीने ह्या गोष्टी जपल्या जातात. हे म्हणजे त्याचा अर्थ तेवढी बुद्धिमत्ता किंवा काय ते असतं. तर त्या ज्या घटना घडल्या त्या इतक्या वर्षापूर्वी, 10, कुठे 15, कुठे 20, कुठे 25, कुठे 30 नोकरी लागतानाच्या त्यावेळेची घटना काहीतरी, त्या दिवशी ते असं झालं होतं वगैरे. तर ते जे काय आता झालं त्याला आता इतकी वर्ष झालेली आहेत, तेव्हा आपण हा विचार करावा की त्या घटनेची आता उपयुक्तता काय राहिली आहे. त्या घटनेला अर्थही राहिला नाही, तिला उपयुक्तताही नाही, ती आज अस्तित्वातही नाही, सगळं नाही, फक्त माझ्या दृष्टीनं आज त्याचं दुःख आहे. म्हणजे काय झालं म्हणायचे, ज्याला काहीच अस्तित्व नाही अशी एखादी गोष्ट आहे आणि ती आपण म्हणजे हवेतच काहीतरी ते जादूगार करतात तसं हवेतनं काढून दाखवल्यासारखंच आहे प्रकार. तर खरं सांगायचं तर मन हे असं काहीतरी कार्यक्रम करतोय असं आपण लक्षात घ्यावं. तर हे मनाचा कारभार आहे.
झालाच आहे. आता ते गेलं, ती वेळ पण निघून गेली, त्यात दुरुस्ती पण शक्य नाही. ते जे काय झालं ते झालेलं आहे. मग ते झालेलं आहे ना, ते आत्ता कुठं आणता? आत्ता किती वाजले? आता उशीर झाला आहे साध्या भाषेत. किती वाजले म्हटलं तर साध्या भाषेत एवढंच सांगता येईल की उशीर झाला. तर 8 वाजले. तर 8 वाजलेत. ही गोष्ट कधी झाली? 20 वर्षापूर्वी सकाळी 7 वाजता किंवा काय संध्याकाळी रात्री 10 वाजता. आता काय करणार त्याचं? काही त्याच्यातले एक शब्द बदलता येत नाही, काही करता येत नाही, काय नाही. मग कशाला आपण डोक्याचं ते म्हणजे हा असं काही वागवण्यात आपल्या डोक्यावर हे करण्यात काय अर्थ नाही. मी एक क्षणभर आपल्याला एक उदाहरण म्हणून सोपत येतो, कारण विशेषतः हा त्यांचा विषय आहे, तर स्त्रीवर्गाचा विषय आहे म्हणून त्यांना एक उदाहरण देतो की 25 वर्षापूर्वी समजा काहीतरी एखादं लग्न काहीतरी झालं, काय 30 वर्षापूर्वी लग्न झालं, त्यातलं विशेष असतं काहीतरी असल्या प्रसंगातले ते अगदी असंही आठवणी असतात. म्हणजे आणि कितीही चांगलं करा ते आज राहतच तसलं काहीतरी. तर कदाचित मला वाटतं की त्याच्यात ते लागतंच का काय कोणा ठोक, म्हणजे जास्त विधीत जसं असतं विधीमध्ये सगळ्या गोष्टी व्हायला लागतात ते, तर तसे ते एक विधीचा तो भागच असतो कदाचित. काही असं काय असतं कोणा ठोक. तर होतात अपवादात्मक चांगले पण तरीसुद्धा असे काही असतात. तर ते जे काय असतं ना, ते त्यावेळेचं आपण असं आठवून बघावं की त्यावेळेला आपल्याला समजा एखादी काही साडीबिडी दिली असेल, कोणी दिली असेल. इतकं सगळं झाले म्हणल्यानंतर आता इतके अनुभव ज्यांनी घेतलाय काय, आता त्या काळात ड्रेस असे दिले असतील, मला काय ते माहिती नाही, पण काय जे दिलं होतं समजा एक साडी असेल समजा, तर ती आहे का आपल्याकडे? मग त्यावेळेचं कशाला आता हे समजा. हे आणखीन एक साधन सांगतो, म्हणजे ती सुद्धा नेसून किंवा देऊन काय ते झालं सगळं त्याचं, म्हणजे रागारागांचं काय झालं असेल तर ती देऊन पण टाकली असेल कोणाला तरी, आणि जर समजा आवडलं असेल त्यावेळेला तर ते नेसून ते झाले पण असेल, ती विरून फाटून सगळं होऊन बॉर्नल देऊन तो डबा येऊन त्याला पोचे येऊन तो टाकून सगळं झालेलं आहे. मग आता कशाला ते आम्हाला काय सांगेल असं सर हे सगळं आहे. आता दुसरं ते जे काय घडलं ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतोय, ज्याच्यामुळे त्रास होतोय, अहो हे खरं आहे, हे सगळं आपल्याकडे हे डॉक्टर लोक वगैरे असतात, त्यांच्याकडे असेल पेशंट येत असतील मला वाटतं, आणि ऐकलंय मी असं की असं झालं, मग त्यावेळेला त्यांनी असे बोलले आणि ते माझ्या मनात अजून जात नाही, मी काय करू आता काय करू, त्याला काय गोळी आहे थोडीच किंवा वगैरे. तर आपण आणखीन एक विचार करावा की ती जी घटना घडली जिच्यात आपल्याला त्रास झाला वगैरे असं वाटते, ती जी घटना घडली तिचं आपल्याला सगळं माहिती आहे का? त्याच्या सगळ्या बाजू आपल्याला कळतात का? कळल्या होत्या का? खूप गोष्टींना अनेक बाजू असतात ज्या त्यावेळेला सांगता पण येत नाहीत, अनेकदा त्या कळत पण नाहीत आणि कळण्याची शक्यता पण नाही. असं सुद्धा अनेक घटनांच्या बाबतीत असतं. आज घडतं, आज माणसाला एखाद्या घटनेच्या सगळ्या बाजू म्हटलं तर त्याला सांगता येणार नाही. मी नेहमी अगदी आपल्याला मागे पूर्वी पण उदाहरण दिले, आजही तेच देतो परत एकदा आठवणीसाठी, याच्यासाठी स्मरणासाठी. आपल्याला काही खरं सांगायचं तर निम्म सुद्धा जगातलं माहिती नसतं, इथपासून सुरुवात करावी, त्याच्या खाली यावं की तिथे, असं मी तरी स्वतः मानतो. निम्म, कारण माझ्या मागे जे निम्म आहे ते मला दिसत नाही. इतकं सोपं माझं तर्कामध्ये त्याचं हे आहे, उत्तर आहे, तत्वज्ञानात उत्तर आहे की इथे मागा जे आहे ते मला दिसत नाही आहे. तो घटनेतलं मला सगळं कळतं ह्या म्हणण्यात काय अर्थच नाही. त्यांनी मी भले दुःखी झालो असेल, पण त्याच्यामागं काय कारणं होती, ते मनुष्य काय झालं होतं त्या क्षणी ते काय आपल्याला माहिती नाही, तर मग आपण त्यांनी दुःखी होण्यात म्हणजे ते मुळातच तिथंच चुकलेलं आहे. ते आपण एखादी चुकीची वस्तू ती आपण इतकी वर्ष सांभाळली हेच चुकलं मुळामध्ये, ती मुळातच चुकीची होती, कारण ती अपूर्ण होती, वस्तूची माहिती आपल्याला नव्हती, त्यावेळेला काय घडलं ते सगळं कळलेलं नव्हतं, त्यात कोणाची बाजू किती बरोबर होती हे आपल्याला माहीत नव्हतं. हे आज जर होतं तर त्यावेळेला आपण जे काही परिपक्व त्यावेळेला 25 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी, तर त्या अवस्थेत आपल्याला किती कळलं असेल ह्यातलं, याचा विचार आपण करावा. तेव्हा अज्ञानाची जाणीव ठेवावी ह्याच्या बाबतीतली, म्हणजे मग आपल्याला हे कळेल की ह्यात सांभाळण्यासारखं काही नाही. आता ह्यात करण्यासारखं काय आहे का असं प्रॅक्टिकल विचारलेलं आहे, त्यामुळे त्या दृष्टीने मी हे सगळं सांगितलं. पण आणखीन एक अगदी व्यवहारी 1-2-3 गोष्टी सांगतो की आपण जर कुठे अनुग्रह घेतला असेल, महाराजांकडे गेला, गोंधळाला गेला, काय गडावर गेला, आणि कुठे गेला, गुरूंच्याकडे गेला तिथे, तर त्यावेळेला ते अर्पण करून टाकावं. खरं त्याच्यात ते भागच आहे, तो विधीचा आहे की आजपर्यंत जे काय सगळं असं मनात त्रास आहे, हे आहे, सगळं साठलेलं आहे, ते सगळं दुःख सोडावं त्याच्यावर. तिथून पुढे आता ते सगळं ती गुरु बघतील काय करायचं, ते महाराज बघतील. तोपर्यंत ज्या घटना आहेत त्या सगळ्या त्यांच्या स्वाधीन केलेल्या आहेत. महाराज म्हणायचे ना तुमच्या काळजीचं गाठोड इथं ठेवून जा म्हणून, तर एक वेळ पिशवी विसरतील, पण हे काळजीची गाठोड बरोबर घेऊन. मी बघितलं घरी आल्यावर माणसं माझी माळ कुठे म्हणून ते पुन्हा इस्त्री शोधत असतात, ती गोंधळत राहते. आणि मुलीच्या लग्नाची आणि ते बोललेल्याची ते सगळं बरोबर येतं, सगळं बरोबर, ती काळजी आणि ते सगळं ते बरोबर येतं. म्हणजे ते जे ठेवायला सांगतात ते घेऊन येतो, म्हणजे असं काहीतरी होतंय. तर त्या दृष्टीने आपण हे असं करू शकतो. दुसरी एक मानसपूजा आहे, त्यामध्ये प्रार्थना करावी, हे सगळं माझ्या मनाला त्रास होतो, याचा काय उपयोग नाही आहे, मी सांभाळत बसलोय, तर हे मला तुम्ही माझ्या मनातनं घालवण्यासाठी मला मदत करा.
तेव्हा हे एक. दुसरी गोष्ट, आत्ता जी आपली शक्ती ह्याच्यावर चालली तिचा पण विचार करा. किती उत्तर आहे त्याला की आज जी शक्ती ह्या गोष्टींचा विचार करण्यावर चालली. समजा ते काहीतरी आठवतं आणि सगळा दिवस म्हणजे डिप्रेशन जसं येतं एखाद्याला तसं सगळा दिवस त्या घटनेत जातो. तर हे जे जातोय तो आत्ताचा माझा जातोय ना, आज मी ह्याचा किती पर्यायी वापर करू शकलो असतो. समजा 1-4 तास मी ह्याच्यावर विचार करतो, मग संध्याकाळी मी कोणाकडे तर जाणार आणि त्याला ते सांगणार, मैत्रिणी म्हणजे असं घडलं होतं ते माझ्या अजून ते डोक्यातनं जात नाही वगैरे वगैरे. मी त्याचा वेळ घालवणार, माझा घालवणार. तो जो काय गेलाय ना, तर तो जर समजा मी तेवढ्या वेळा समजा काही लक्ष न लागू दे, काय श्रीराम जयराम जयराम म्हणून बसलो असतो, सुधीनंद महाराजांच्याकडे तेवढं माझा जप तरी जमा झाला असता, काहीतरी चांगलं तरी झालं असतं. तर माझ्या ह्या वेळेला विधायक उपयोग आहे दुसरा काहीतरी. एखादी सेवा करावी, एखादं कार्य करावं, उपासना करावी, काय आपल्याला शक्य असेल ते करावं. पण हे जे काय झालंय ना ते भावजायन नंदन अमकं दमकं काही लक्षात ठेवू नये. तेव्हा ह्या दृष्टीनं आपण प्रयत्न करणं शक्य आहे. हे ज्यावेळेला विचार सुरू होतात त्यावेळेला ते थांबवता येत नाहीत. असं एक अडचण असते नेहमी. विचार सुरू झाले की हे थांबवता येत नाहीत. हे जेव्हा नकारात्मक सुरू होतं तो थांबवण्यासाठी काही पॉझिटिव्ह ब्रेक्स असतात. ज्याच्यामध्ये आम्ही लिखित जपाचा उल्लेख करतो. उदाहरणार्थ पहिला एक सोपा पडून सरळ वही लिहायला घ्यायची. ती लिहिताच येत नाही, ती विचार करत करत लिहिता येत नाही. बघा तुम्ही, म्हणजे काही असतील त्याच्यातही हे लोक त्याच तज्ज्ञ लोक असणार, काही असणारच की कुठल्याही क्षेत्रात झालं तरी. पण त्याचं अशा वेळेला सरळ लिखितच्या पाठी वही घ्यायची, विचार ते पुन्हा ते थांबेपर्यंत डोक्यात जाईपर्यंत थांबायचं नाही. काय होईल, इकडे येऊन वही न्यावी लागेल आणखीन एखादी देऊ आपण. असं मी आता फार वेळ याच्यावर देत नाही. तर एक प्रश्न घेतो, थांबतो कारण हे बरेच आहे ते काय संपाई नाही. युनियनचं काम करायला सुरुवात केली आहे, नवीन केली आहे का जुनी केली आहे कोण का असं. मला त्या कामाची आवड आहे, पण हे काम करताना युनियन माइंडेड स्वभाव होतोय असं माझ्या लक्षात आलं. म्हणजे काही वर्ष झाली असली पाहिजे. तर तो न होण्यासाठी काय करावं किंवा कोणती उपासना करावी किंवा या बाबतीत सावधानता कशी राखावी. जे लोक या क्षेत्रात वावरले असतील त्यांना ह्याचा अनुभव चांगला असेल. तर वास्तविक काय आहे की माणसाच्या ठिकाणी मूलतः दुसऱ्याचा अतिरिक्त फायदा घेण्याची काही प्रवृत्ती आहे, स्वार्थाची प्रवृत्ती आहे. अधिकारपद असतात त्याचे गैरवापर करण्याची प्रवृत्ती आहे. त्या अधिकारपदांचा वापर करून आपले जवळचे अपतेष्ट अमकं तमकं किंवा ऑफिसमध्ये असेल तर ऑफिसमधले अपतेष्ट काय असतील त्यांचे, तर त्यांचे भलं करावं, त्यांना झुकतं माप द्यावं, अशा प्रवृत्ती आहेत. त्या अशा अपप्रवृत्तीमुळं त्याला आवर घालणारी की यंत्रणा लागते म्हणून मुळात युनियन निर्माण झालं. बरोबर. हे आपल्या ट्रेड युनियनचा इतिहास वगैरे ते सोडून द्या, मी हे मानसशास्त्राच्या दृष्टीने सांगतो. तर जर समजा माणसं निस्वार्थी असते, नियमशील असतील, सत्प्रवृत्त असतील, तर ह्याची गरज लागेल का असं विचार करू क्षणभर, तर नाही लागणार. पण तसं असत नाही म्हणून दुसऱ्या बाजूला हे ठेवावं लागतं, त्याला दुसऱ्या बाजूला हे ठेवावं लागतं युनियनचं. तर त्याला आवर घालणारी यंत्रणा हवी म्हणून हे मुळात निर्माण झालेलं आहे, हे विसरू नये. पहिल्यांदा ते निर्माण कशासाठी झाले, मुळात आपल्याला युनियन माइंडला हे करायचं ना, आवर घालायचं ना. मग पहिल्यांदा हे लक्षात ठेवा की यंत्रणा आधी कशासाठी निर्माण झाली. तर असे कुठले जे काही स्वार्थ असतील, गैरवापर असतील किंवा अधिकारांचे वापर असतील, हे सगळं त्या ज्या अपप्रवृत्ती आहेत त्या टाळण्यासाठी किंवा त्याला आवर घालण्यासाठी हे निर्माण झालेले आहे. हे खरं मूळ काम नव्हे. मूळ हे खरं काम मूळ आहे का तर नाही आहे, हे प्रतिक्रियात्मक कृती आहे. ही कृती नव्हे. किंवा युनियन हे कृतीचं काम नाही आहे मुळात, हे चुकीच्या कृतीनं आवर घालण्याचं काम आहे, म्हणजे प्रतिक्रियात्मक काम आहे. समजा मी चुकीची कृती केलीच नाही, समजा असं कल्पना करा की तुम्ही बॉस आहात आणि तुम्ही काही चुकीचं वागतच नाही, तर युनियनला काय वाव राहतो सांगा मला, राहत नाही. म्हणजे तिथे त्या संघटनेला काही वाव नाही, कारण तिथे चुकीचं काही चाललंच नाही तर करणार काय. मग आता ठीक आहे, मग आता काहीतरी आपण जसं लोककल्याणकारी कामं ती कोणासाठी करता येतात, त्यासाठी काही अमक्यासाठी करायला पाहिजे असं नाही. म्हणजे ही प्रतिक्रियात्मक काम आहे, हा प्रथम लक्षात ठेवावं. म्हणजे मग हे पुढे आपल्याला असं तऱ्हेने युनियन माइंड होणार नाही. त्याचं युनियन माइंड होतं म्हणजे काय हे माझ्या लक्षात आले. तर मूळ हे काम हे लोकशाही विचाराचं आहे. ते करता करता काय होतं तर ते करण्यासाठी मुळात दुसऱ्यांचे दोष, नियमातल्या त्रुटी किंवा अधिकार, लोकांचे असलेले अधिकार, वेळेला लागल्यास प्रतिकार, तर अशा किंवा चळवळी, त्यासाठी कार्य, त्यासाठी प्रचार, त्यासाठी माहिती देणं, हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे काय ॲक्टिव्हिटीज होतात. मग होतं काय पुढे की हे सगळं करणाऱ्या व्यक्तीला, म्हणजे जे दुसऱ्याच्या अपप्रवृत्तीला आळा घालण्यासाठी निर्माण झालेले आहेत अशा व्यक्तीला, म्हणजे हे युनियन माइंड म्हणतो मी त्याला, किंवा युनियन ॲक्टिव्हिटीज म्हणतो त्याला. तर त्या ज्या व्यक्ती आहेत
त्यांना अधिकारपद निर्माण होतात. ही प्रतिक्रियात्मक कृतीमुळे कसं होत जातं हे बघा आपण. हा मूळ कोणाची निगडीत विषय नाही, हा सर्वसाधारण विषय आहे. तर त्यामधून त्यांना अधिकारपदं मिळतात, त्यामधून त्यांना मान्यता मिळते, मग त्यांना सवलती मिळतात. आपण पाहिलं असेल आणि द्यावे लागतात. त्या स्ट्रक्चरमध्ये असतं ते. अलीकडे आपल्याकडे ट्रेड युनियन हे पण ॲक्ट पण आहेत. मग त्याच्यामध्ये त्यांना बाबा ह्यांची बदली करू नका, ह्यांना लावून द्या, ह्यांना अमुक द्या, ह्यांना कामात सूट द्या, यांना काम नाही केलं तरी चालेल, हे सगळं निर्माण होतं त्याच्यातनं. म्हणजे ते एकदा निर्माण झालं की मग मोठेपणा आला, मग प्रसिद्धीची अपेक्षा आली, मग त्यात एखादं कार्य झालं तर त्याच्या श्रेयाचा प्रश्न आला. म्हणजे जसे बाहेर मोठे प्रश्न असतात ना श्रेयाचे वाद, तर ते तसे श्रेयाचे वाद होतात. मग त्यात यश आलं, एखाद्या काही एक चळवळ केली आणि त्याच्यामध्ये यश आलं समजा, तर त्याची ती चढतं डोक्यामध्ये, त्याला यशाची दोन्ही म्हणतात तसं. मग त्यात पुन्हा काय होतं की मालक किंवा ते जे कोणी पदाधिकारी असतात तर त्यांना या बळावर किंवा ह्या सगळ्यावर नमवण्यामुळे किंवा नमवण्यातून काय होतं की त्याच्यातून अहंकार बळकट होतो. म्हणजे माइंड काय तयार होतं, तर असं माइंड तयार होत असतं. आपल्याला माहीत असावं की असं माइंड तयार होतं. तर त्यामुळं ते ह्या सगळ्याबरोबर ह्यातून एक अहंकार वाढीला लागतो तिकडे. जे मुळात अपप्रवृत्तीला आळा घालायला चाललो आपण, पण त्याच्यातून दुसऱ्या काय अपप्रवृत्ती निर्माण झाल्या त्यातून हे माइंड निर्माण झालं. मग त्यात मग काय होतं, सवयीनं असे होऊन जातं. युनियन माइंड म्हणतो त्याला, हे जे म्हणलेलं आहे ते बरोबर आहे की त्यातून चुका शोधण्याची वृत्ती निर्माण होते. हे काही वेळेला आपल्या आपल्या पेशाचा ज्याच्यावर जसा संस्कार होतो ना, वकिलीत होतो तसं. ते घडलेले प्रसंग आहे म्हणून सांगतो. म्हणजे जाता जाता ते फक्त उल्लेख करतो की त्या वकिलांचं लग्न व्हायचं, तर ते त्या मुलीची त्यांची बोलणी चालली होती. ते बोलताना काय वाक्य म्हणाले त्या मुलीबरोबर बोलताना की ही मुलीने ते सुचवलं होतं ते स्थळ त्यांचं, तर म्हटलं तुम्ही काय असेल ते बोलून घ्या. तर ते काय बोलले म्हणले, ते त्यांना सांगतोय असं करू, वादा करता आपण गृहीत धरू की तुमचं माझं लग्न झालं उद्या. म्हटलं हा काय प्रकार आहे वादा? हे पेशाचा प्रश्न आला म्हटलं. तेव्हा ते तसं कोणी काही रागवू नका केलं नाही. वादा करता गृहीत धरू की तुमचं माझं लग्न पटेलच कशावरनं, तुमच्या अपेक्षा कोणत्या राहतील. आता तुमच्या अपेक्षा कोणत्या राहतील हे विचारायला वादा करता गृहीत धरू की तुमचं हे लागून आपलं झालं, तर तुमच्या अपेक्षा काय राहतील. म्हटलं तर सरळ विचारा ना त्यांना, तुमच्या अपेक्षा काय राहतील बा. तुम्हाला शहरात जायचं का, खेळत जायचं का, अमुक करायचं का, तुम्हाला नोकरी करायची का नाही करायची का, काय ते सरळ आपण विचारतच की माणसं एकमेकांना. पण हे कुठून आलं मध्येच, ते वादा करता गृहीत धरू ते बहुतेक तिकडचं असावं. आपण काय तिकडे गेलो नाही कोर्टात, पण हे सांगतो म्हणजे तसं इकडे चुका शोधण्याची प्रवृत्ती निर्माण होते. मग ते युनियनवाला काय होतो, घरात पण चुका शोधायला लागतो. ते आपण इथं पण जणू काय हे होतं, ते पदाधिकारीच होतं असं वाटायला लागतं. तेव्हा हे अशा तऱ्हेचे त्या पेशाचा परिणाम होतो. आणि दुसरं काय होतं की एक संशय कायम मनात राहतो. युनियनचं काम करणाऱ्या माणसाच्या मनात नेहमी असा संशय येतो की दुसरा आपला गैरफायदाच घेतोय काहीतरी. ही काहीतरी विलक्षणच प्रवृत्ती आहे, बघितलं मी आणि मी पाहिली पण आहे की दुसरा आपला गैरफायदा घेतोय असं गृहीत धरून त्याचं काय जे त्यांनी काम सांगितलेलं आहे, काय त्याला काय निरोप सांगितलेला आहे, काय ह्याच्यातल्या ऑफिसमधल्या कामाचा प्रश्न, तो आपला गैरफायदा घेतोय, काहीतरी त्याचा हेतू याच्यात दुसरा असला पाहिजे वगैरे, असंच एक मनाचे ठेवण तयार होते. तर ती हानिकारक आहे. जे कोणी हे काम करत असेल, ज्यांना हा प्रश्न असेल, त्यांनी लक्षात ठेवावं की हे असं झालेलं आहे. आणि ह्यात मला आमच्या एखाद्या ह्याच्या वकिलांचं जशी आठवण झाली तशी एका ह्यांची पण आठवण झाली साहेबांची आमच्या, की तिथे असताना बँकेमध्ये असताना त्यांचा असा खाक्या होता. ते काय म्हणायचे की कर्ज द्यायचे, उदाहरणार्थ ते कर्जाचे अधिकारी होते. तर ते मला म्हणाले की एकदा की एक लक्षात ठेवा, माझी पद्धत अशी आहे, मनुष्य कर्ज मागायला आला की तो आपल्याला फसवायला आलेला आहे असं गृहीत धरून आपण त्याच्याशी सुरुवात करायची. म्हणले सगळी मुलाखत घ्यायला, म्हणजे हा खरंच धंदा करणार आहे का, नाही करणार आहे का, त्याच्या नावावर करणार आहे का, काय आणखीन त्याचा हेतू आहे का, काय ते म्हणले बरोबर कळतं. म्हटलं आता हे काही वेगळीच पद्धत आहे, म्हणजे ही पण एक पद्धत आहे बरोबर आहे, पण असं तो परिणाम होतो, तो बरोबर फसवायला आला असं समजायचं. म्हटलं असं न समजता काही बरोबरशी काही बोलता येईल का, म्हणजे प्रॉस्पेक्टिव्ह बरोबर त्याशी काही बोलता येईल का. तर असं नसतं काही, आपण असे पण सरळ पण व्यवहार असू शकतात ना, निदान कळेल. तर ते त्यांची अशी प्रवृत्ती आहे. तशी ही प्रवृत्ती निर्माण होते की तो फायदा घेतो. नंतर तिसरी एक प्रवृत्ती निर्माण होते की सतत संघर्षाच्या पवित्र्यात आपण असलं पाहिजे. जसं ते युद्धाच्या तिकडे चालतो ना, जसं ते घ्यायचं कायम आपण, म्हणजे कोणत्याही क्षणी तिथे ठीक आहे हो युद्ध, इथे काय आपण माणसं काय ऑफिसमध्ये काय करून कारण तर ते जे काय असेल ते कळेल काय, आणि 10 मिनिटांनी तासाने संध्याकाळी उद्या चालू शकतं एखादं. तर ते कायम संघर्षाच्या पवित्र्यात जे असतं ना, तर तसे राहण्याची एक प्रवृत्ती निर्माण होते. नंतर
अन्याय 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 असं सारखं म्हणजे सगळीकडे घोकत राहावं लागतं. अन्याय होते म्हणजे त्याला एखाद्या वेळेला त्याच्यावर न्याय होत असला तरी त्याला अन्याय होतं असं वाटावं लागतं म्हणत राहिल्यामुळे. तर त्याची पण गरज असते ह्या लोकांना, त्याशिवाय आपण टिकत नाही ना असं होतं. तर ते आहे, ते आपण सावध राहावं. नंतर हे दुसऱ्याला कुठं अडचणीत पकडता येते त्याच्याकडे एक सारखी प्रवृत्ती राहते की त्याला कुठं तो आपण अडचणीत सापडेल ते बघत राहावं लागतं. तो काय चुकीत चुकतं. आता मनुष्य आहे तो जरी अगदी बाजारी झाला तरी स्वतःच चुकणार, त्यांची संघटना असली तरी ती सुद्धा हेच करणार. शेवटी एक युनियन ॲज सच म्हणजे ते माइंड आहे, शेवटी ते कसं असतं तयार होतं ते. दुसरं आपली मतं आग्रही आणि ठाम होत जातात ह्या ॲक्टिव्हिटीमुळं, ते लक्षात ठेवा. तर माझं मतं ठाम आणि आग्रही असायचं काही कारण नाही. मतं असावीत ती परिवर्तनशील असावीत, परिस्थितीनुसार ती बदलतील. काहीतरी ते हे असेलच की तिकडे परिस्थितीची दुसरी बाजू असेल, मग अशी म्हटलं तसं कदाचित ते लक्षात आलं तर हे बदलेल, तर असं असू शकतं. आणि त्याची बदलाची तयारी असावी. ते ह्याला हा मार्ग आहे. ते युनियन माइंड कसं तयार होत जातं हे लक्षात आलं तर त्याच्यावरनं आपल्याला त्याचे मार्ग पण सापडतील. तर ते युनियन माइंड तयार झालं तर काय होतं की त्याच्यामुळं सतत मनुष्य भयग्रस्त राहतो, संशयग्रस्त राहतो. म्हणजे जसं एखादा संशयग्रस्त असतो तसं मी ह्या बाबतीत असं पाहिलेलं आहे की युनियनग्रस्त होत जातात हळूहळू. तर तसं जे होऊ नये कृपा करून, जर कोणी त्याच्यात असेल तर तसं होऊ नये. तसं एकदा झालं ना की सरळ गोष्टी सरळ दिसतच नाही, ते वाकड्या दिसत असं होतं. आणि मग त्याचा त्रासाने स्वतःचं स्वास्थ्य जातं आणि इतरांचं स्वास्थ्य जातं, एकूण संस्थेचं त्यामध्ये अहित होतं. तर यासाठी ह्या सावधानता आहेत. तर सावधानता काय बाळगता येईल तर हे सगळं कसं होत जातं ह्याच्यावर लक्ष असावं. आपलं मूळ काम काय आहे, प्रतिक्रियात्मक आहे. जर क्रियात नसेल तर प्रतिक्रिया करायचंच कारण नाही मुळामध्ये. इथंच खरं काम, इथेच सावधानता आहे. म्हणजे पहिली सावधानता इथे. नंतर मग प्रार्थना आहे की महाराजांना सांगावं की महाराज मी काम करतोय, ठीक आहे करावं, हे पण कामाची गरज असू शकते आणि त्याचा उपयोग असू शकतो, पण हे मी काम करतोय तर मला त्यावेळेला त्या ठिकाणी सावध ठेवा, माझी विवेकशक्ती जागरूक ठेवा असं. नंतर याच्यातून जे निर्माण होतं म्हणजे वैयक्तिक द्वेष किंवा वैयक्तिक अशा काही गोष्टी याच्यातून अकारणच निर्माण होतात, तर त्या निर्माण होऊ देऊ नयेत याच्यासाठी आपण सावध राहिलं तर ह्याच्यापासून सुटका होईल. आणि शेवटचं म्हणजे की याच्याबद्दल एक म्हणता येईल की हे अनेक वेळेला या ॲक्टिव्हिटीमुळे किंवा पदामुळे निर्माण होतं. तर अशा वेळेला आपण एक लक्षात ठेवा की पद सोडण्याची तयारी ठेवावी ताबडतोब, म्हणजे हे बरंचसं काम सोपं होतं. पद नसलं की काही आपोआपच आवाज राहत नाही आणि त्रास जे आपलं जे माइंड तयार झालेलं की जे माइंड असं विचार करतं की जे कशाच्याच ॲडजस्टमेंटला तयार नाही, ते माइंड जे तयार झाले ते कशातून तयार झाले ते आपल्या लक्षात येईल आणि मग हे प्रश्न कमी होतील. बापरे हे बरंच आहे अजून, त्यानंतर मी थांबतो. असं जे पुढच्या वेळेला विचार करू. ज्यांचे राहिले असतील त्यांनी क्षमा करावी. नाही होणार. मोठे सगळेच प्रश्न मोठे आहेत त्यामुळे मी थांबतो. पुढच्या वेळेस विचार करू. दिवसात आठवण झाली केली नाही समर्थांची करूया. दीनदयाल दया करो राम, दीनदयाल दया करो राम, दीनदयाल दया करो राम, दीनदयाल दया करो राम. यही संसार अपार गुजिए, यही संसार अपार गुजिए. उदास भया, उदास भया, उदास भया, उदास भया करो राम, दीन दयाल दयाल दया करो राम, दीन दयाल दया करो राम. जानत जानत मानत मन को, जानत जानत मानत मन को,
ऐसा काम किया, ऐसा काम किया, ऐसा काम किया, ऐसा काम किया, दया करो राम, दीन दयाल दया करो राम, दीन दयाल दया करो राम, दीन दया करो राम। दास दीन जन शरणागत है, दास दीन जन शरणागत है। मारो कहत सब गया, मारो कहत सब गया, मारो कहत सब गया, मारो कहत सब गया, दया करो राम, दीन दयाल दया राम, दीन दयाल दया करो राम, दीन दयाल जानकी जीवन स्मरण जय जय राम।